टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हे बघा, तो अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्रितपणे निर्णय घेतील आणि ते जेव्हा निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे। त्यावर त्यांनी तो विचार केलेला असेल तर त्यांचा विचार 100% लवकरात लवकर काढून होईल। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून देखील मोठी रस्सीखेच सुरू आहे। कुठेतरी भुजबळ तोही अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, त्यामुळे त्याच्यातही फार भाष्य करणं योग्य नाही। आणि कोणी असं त्यामध्ये फार असं एक्स्ट्रीम असं काही कोणी फार नाशिकच्या बाबतीमध्ये फार वादविवाद आहेत असं मला वाटत नाही। भुजबळ साहेबांचा दावा कुठेतरी अधिक प्रबळ होताना दिसतो। असं काही कोणाचाही दावा नाही, नाशिक जिल्ह्यावर कोणाचाही दावा नाही। मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा जी आहे अंमलबजावणी इच्छा होणं वाईट काय, इच्छा असणं वाईट काय? शेवटी राजकीय पार्श्वभूमीमध्ये या सगळ्या गोष्टीला एखाद्या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करायचं असेल तर तो आकड्यांचा खेळ आहे। आकड्यांच्या खेळासाठी प्रत्येकाने स्पर्धेमध्ये आपलं आपलं काम करावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं काम करतोय, ते त्यांचं काम करतायत। सगळ्यांना वाटतंय की सगळ्यांनी मुख्यमंत्री व्हावं, तर आम्हाला वाटतं दादांनी मुख्यमंत्री व्हावं। चुकीचं काय त्याच्यामध्ये? लाडकी बहीण योजनेमुळे कुठेतरी आर्थिक ताण तिजोरीवर आलेला असताना कर्जमाफी करणं शक्य आहे का? एक कृषी मंत्री म्हणून, एक राजकीय नेता म्हणून तो निर्णय सर्वस्वी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। ते वेळ आल्यावर, योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतील। शेतकऱ्यांत कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर अशी आश्वासने दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं त्याबाबत? तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी तर कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे, परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार। राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाण्यांचा साठा सापडतोय, बोगस औषधांचा देखील साठा सापडतोय, काय कारवाई कृषी विभाग? ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली, ज्या कृषी सेवा केंद्राच्या संदर्भात तक्रार दाखल असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल। फक्त माझ्यापर्यंत ती तक्रार आली पाहिजे, नुसता वेग बातम्या नको। तक्रारदाराने त्यांनी जर मला तक्रार केली तर मी त्याच्यावर तात्काळ कारवाई करेन। रायगडच्या पालकमंत्री पदावरून ती चर्चा फार अघोरी कृत्यांपर्यंत गेलेली आहे। काय नाही, मला सांगता येणार नाही। मी नाशिक जिल्हा आहे माझा, रायगड नाही आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीमुळे काय सांगू शकत नाही, त्या दोघांचा काय निर्णय आहे तो त्यांनाच माहिती। दोघांना तुम्ही आता उल्लेख केला की शेतीमध्ये सरकारचा देखील शेतकऱ्यांना मदत सरकारने आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे। बरोबर आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक ही सरकारने करावी ही माझी धारणा पहिल्या दिवसापासून आहे। आणि त्या दृष्टिकोनातून या वर्षाला 5,000 कोटी रुपये असे मिळून 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये या भांडवली गुंतवणुकीसाठी सरकार खर्च करणार आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे, ज्या परदेशाच्या धर्तीवर या भारतामधल्या शेतकऱ्यांना सुद्धा तो न्याय मिळाला पाहिजे अशी आमची धारणा आहे। हळूहळू फायदा म्हणजे सगळी गुंतवणूक सरकार करेल। त्यामध्ये ड्रीप असेल, त्यामध्ये गोडाऊन असेल, त्यामध्ये कोल्ड चेन असेल, त्यामध्ये क्रॉप कव्हर असेल, त्यामध्ये मल्चिंग पेपर असतील, त्यामुळे बॅगेज असतील, हे शेतीसाठी लागणारे ज्या काही वस्तू आहेत किंवा शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री आहेत त्यामध्ये अनुदानाच्या रूपाने त्यांना या ठिकाणी मदत करण्याची शासनाची धारणा आहे। महानंदा पूर्वपदावर आली, काय स्टेटस आहे? महानंदा पूर्वपदावर आलेली आहेत। आता एनडीटीबीने ताब्यात घेतल्यामुळे जवळपास आता ते म्हणजे नफ्यात आलेली आहे संस्था, त्यामुळे ती भविष्यकाळ निश्चितपणे महाराष्ट्रात चांगलाच असेल असं या ठिकाणी माझं खात्री आहे। महानंदाचं हस्तांतरण होणार होतं त्यावेळेस विरोधकांनी खूप टीका केली होती, काय कसं उत्तर आता? हो, विरोधकांचं कामच ते, टीका नाही केली तर काय करणार? विरोधक काय म्हणतील, तुमचं काम चांगलं चालू आहे असं म्हणतील का? विरोधकांचं कामच ते, त्यांनी टीका केलीच पाहिजे, त्याशिवाय लोक त्यांना विचारतील कसे? त्यामुळे गावागावामध्ये घराघरामध्ये विरोधक असतो, त्या विरोधकाला दुसऱ्याचं वाईट चिंतन केल्याशिवाय स्वतःचा मोठेपण दाखवता येत नाही ना। त्यामुळे त्यांच्या मोठेपणासाठी ते करत असावेत, दुसरं काय त्यांचं काम आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।